आपण पाहत आहोत महाराष्ट्र जनाधिकार न्यूज। नाशिक पंचवटी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटाच्या पायऱ्या तोडफोड प्रकरणी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद आणि विविध संघटनांनी काल नाशिक पंचवटी येथील अहिल्याराम घाटावर जलाधिवास आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला विविध संघटना पक्षांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला। घाटाच्या तोडलेल्या पायऱ्या मूळ स्थितीत लावून द्या, भविष्यात येणारे संभाव्य धोके लक्षात घेता घ्या, बांधकाम करू नका, अहिल्या राम मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवा, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करा आदी सह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। कुठून आलेली आहे याचा आज तपास नाहीये। गेल्या 6-7 वर्षापासून या स्मार्ट सिटीने इथे इतका अस्मार्टनेस केलेला आहे। स्मार्टनेस म्हणजे काय हो? आमच्या भारताची संस्कृती पुसून, आमच्या भारताचं अस्तित्व पुसून त्यांना कुठलाही अभ्यास नसताना हे जे स्मार्ट सिटी करतात। दुसरी, जनतेचा आमचा पैसा, जनतेची दिशाभूल करून आज मी गेल्या 5-6 वर्षापासून मी आणि आम्ही सर्व पंचवटीकर, नाशिककर, इकडे आमचे जमलेले सर्व नेतेगण, हेमलताताई आहे, स्वातीताई आहे, माझे बंधू विनायक दादा आहेत, वसंत गीतेजी आहेत, उद्धव पवार, आमचे लढणारे विनायक दादा राऊत आणि सर्व माझ्या बागुलताई आहेत, सर्व साधू संतगण आहेत, प्रमोद कातेकर हे सर्व आंदोलन करते आहेत। ज्यादातर कुंभ मेला आ रहा है, तो कुंभ मेला को ध्यान रखते हुए आखड़ा परिषद, आखड़ा के प्रतिनिधि की कम से कम चर्चा करके प्रशासन काम करता है। ठीक है, सरकार तरफ से सुशोभीकरण के लिए आया है, लेकिन सुशोभीकरण के नाम पे आणि पुराने वस्तु को मिटा देना ये कहीं अच्छा नहीं होगा, क्योंकि जो नासिक की पहचान है, जो नासिक की ये रामकुंड के नाते सब जगह विकास की मतलब पूरा विश्व जानता है, तो आप अपने उसको मिटा दे तो उसके रहेगा क्या फिर। इसलिए मेरा अनुरोध है प्रशासन पैसा लगा है, विकास करे, लेकिन स्थानीय के साधु संत, स्थानीय के नागरिक को विश्वास में लेके काम करे तो अच्छा ही होगा। और ये कहीं गलत काम ये करते हैं तो आगे हमारे साधु संत और आखड़ा परिषद विरोध करेंगे, क्योंकि ये हमारे शाही स्नान करने के लिए रास्ता है। इसके ऊपर कोई ना कोई बांधकाम नहीं होना चाहिए, ये हमारे विशेष बात है। नाशिक वाचवा, नाशिक वाचवा, गंगा गोदावरी माता की जय, गंगा गोदावरी माता की जय, अहिल्या माता शक्ती दे, आणि ज्यांनी हे चुकीचं काम केलेलं आहे त्याला शास्ती झालीच पाहिजे। अहिल्या माते की सर्व आंदोलनकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम आणि 7 पुरीचा जीर्णोद्धार केला। त्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या संपत्तीचे 16 कोटी रुपये हा जो धार्मिक लोक आहेत, जो हिंदू समाज आहेत, हा ज्या धार्मिक स्थळावर जातो त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, तिथे त्यांना घाट बांधला गेला पाहिजे, तिथे त्यांना बारवा केला पाहिजे, अन्नछात्र बांधले पाहिजे, धर्मशाळा बांधले पाहिजे। हा दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी विविध धार्मिक स्थळावरती त्यांनी काम केलेलं आहे। आणि त्यापैकी आपलं पवित्र गोदावरी नदीच्या काठी त्यांनी आपल्या मागे जे दिसतं काशी विश्वेश्वर मंदिर, हे 1740 मध्ये अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं आहे। आजही त्या मंदिरावरती कोनशिला आहे। हा जो संपूर्ण घाट आहे हा उत्तरेपर्यंत नदीच्या काठापर्यंत अहिल्यादेवी होळकरांचा घाट आहे, हे त्यांच्या गॅझेटमध्ये आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला 13/7/2022 मध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी अहिल्यादेवीची संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, त्या संपत्तीचा कोणीही कुठल्याही प्रकारची तोडफोड करू नये, तिथे हात लावू नये असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। आज या ठिकाणी विकासाच्या नावावरती ज्या माऊलींचा ऐतिहासिक घाट तोडला, त्याच ठिकाणी संबंधित एजन्सीने कंटेम ऑफ कोर्ट केलं, त्या विरोधात आम्ही आता कोर्टात पण जाणार आहोत। संबंधित एजन्सीला आम्ही कोर्टात तोडणार आहोत। हा आस्थेचा विषय आहे, हा तमाम हिंदू धर्म बांधवांचा विषय आहे। आणि जर अशा प्रकारे या ठिकाणी त्या माऊलीचा जर या ठिकाणी केलेल्या विविध विकास कामांचा या ठिकाणी तोडफोड असेल तर आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी स्वतः आणि आमचा सर्व समाज बांधव या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। या आंदोलनामध्ये नाशिक शहरातल्या विविध संघटना, विविध हिंदू संघटना, विविध पक्ष, पुरोहित संघाचे सगळे या ठिकाणी पदाधिकारी, विविध
साधू संत माणसं उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो. यावेळी माजी आमदार वसंत गीते, नगरसेवक राजेंद्र बागुल, धनगर समाज विकास परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धेश्वर बापू शिंदे, कल्पना पांडे, नवनीत वजिरे, बाबूराव हिंगे, शरद भांड, सुदाम लोंढे, शरद धनगर, गोरख जाधव, कांदळकर सर, सोमनाथ मोहिते, दामोदर मनोरे, चराटे साहेब, अशोक चिखले आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅमेरामॅन शेख मुख्तार जहदल खास रिपोर्ट.